कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? आता आलेच आहात व्लॉग पूर्ण पाहूनच घ्या आणि माझ्यासोबत हे कसे काय ते बी तुम्हाला सांगतो. तर का म्हणता मित्रमैत्रिणींनो, आता दिवाळी मधले व्लॉग तुम्ही पाहिलेच असेल की आपले सिंधिया मधले होते. 2-3 दिवस तेथच होतो, त्याच्यानंतर वापस चंद्रपूर चालला आलो. सौर्याला बोलवून घेतलं होतं रूमकड, कारण त्यासोबत एक काम होतं. कोणतं? कारण त्याला म्हणलो का चल म्हणलं थोडं ताईच्या इकडे जायचं आहे, म्हणलो मला गाडी घ्यायची आहे, म्हणलो ताईकडून मागितलं होतं. तर त्याच्यानंतर मला थोडं बाहेर जायचं आहे म्हणलो. त्याच्यानंतर मग मी गाडी आणण्यासाठी ताईच्या घरी गेलो. येथून गाडी पकडलो आणि मी निघलो माझ्या रूमवर जायसाठी सगळ्यात पहिलं, कारण मला तिथून बॅग पकडायची होती. आणि बॅग पकडून तिथून सीधा पेट्रोल पंपावर आलो, कारण पाण्यावर तर आपली गाडी काही जात नाही, म्हणून पेट्रोलच टाका लागते ना. आणि मी तर पुरा तोंडाला बांधूनच निघलो होतो, कारण चंद्रपूर मधली एवढी ऊन आहे का भाई, बहुत जास्त ऊन आहे. आणि सकाळ सकाळी साला एवढी थंडी लागते आणि दुपारी एवढी ऊन आहे का, तुम्हाला काय सांगू. बरं मग का आता भद्रावती पोहोचलो आणि या डोरेमॉनला बी फोन केलो कोणाकडे यायचं आहे. तर मग यांनी इथे येऊनच होते, वाटच पाहत होते माझी. आणि भाई हे एवढी पराली का सांगू तुम्हाला, म्हणजे व्हिडिओ बनवता म्हणलं तिला माहीत झालं तर एवढी पराली, बहुत पराली, पुरा फाटतल्या पराली तुम्ही पाहू शकता ते. मग आता घरी आलो आणि इनामध्ये ओढून घेतला आणि हे मला म्हणत होते का सगळ्यांच्या पाया लागून दाखव म्हणे. म्हणलो ठीक आहे ना, म्हणलो मोठे आहेत माझ्यापेक्षा तर त्यांच्या तर पाया लागायला लागते ना, म्हणलो मान तर द्यावं लागते. ये बड़ी अच्छी बात कही आप. आता हिने बी मस्त तयारी करून घेतली, कारण हे म्हणत होते का दादा आता आलाच आहेस तर माझे काही फोटो काढून दे आणि व्हिडिओ बी बनवून देशील म्हणे एखादी. मग त्याच्यासाठी आम्ही इथं चालले आलो व्हिडिओ बनवायसाठी. बस व्हिडिओ शूट करून झाला तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.